श्री स्वामी समर्थ. रोज रोज थोडी थोडी साई साठवणं हे काम जरी छोटंसं वाटलं तरी त्यामागे असते संयमाची, प्रेमाची आणि जपणुकीची गोष्ट. यशोदेच्या हातचं शुभ्र लोणी जसं कान्हाला प्रिय होतं, तसंच आपल्या घरात प्रेमाने तयार होणारं हे लोणीही प्रत्येकाच्या मनात कायमचं घर करून जातं. हो ना. आज त्या साठवलेल्या साईपासून काढणार आहे खमंग शुभ्र लोणी आणि त्याच लोण्यापासून बनवणार आहे थंडगार ताक आणि सोन्यासारखं साजूक तूप. आजकाल सगळं बाजारात सहज मिळतं, पण घरच्या घरी बनवलेल्या लोण्याची चव, ताकाचा गोडवा आणि तुपाचा सुवास त्याची सर कशालाच येत नाही. हो ना. आमच्या घरी रोज 1.5 लिटर गाईचं दूध असते. त्याच्यावर आलेली रोज साई मी एका डब्यामध्ये साठवून ठेवते. ही आता नाही म्हटलं तरी 8 ते 9 दिवसाची साठवलेली साई होती. गिरगाईचं दूध असल्यामुळे इथे लोणीसुद्धा आपल्याला थोडासा पिवळसर कलरचं दिसतं. हळूहळू लोण्याचा गोळा तयार व्हायला लागला म्हणजे हा क्षण प्रत्येक गृहिणीसाठी एक छोटासा आनंदाचा सोहळाच असतो. हो ना. हे लोणी काढलं की उरतं ते पौष्टिक ताक. उन्हाळा असो किंवा पावसाळा, घरचं ताक म्हणजे शरीरासाठी अमृतच. आणि आता या लोण्याचं बनवूया साजूक तूप. हे लोणीसुद्धा मी अगदी स्वच्छ पाणी निघेपर्यंत भरपूर पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतलं, म्हणजे त्याने होतं असं लोण्याचा किंवा तुपाचा असा आंबलेला वास येत नाही, खमंग असा वास येतो. म्हणून अगदी पाणी स्वच्छ निघेपर्यंत भरपूर अशा पाण्याने लोणी धुवून घ्यायचं. लोणी स्वच्छ धुवून झालं की त्याला आता गॅसवर तापायला ठेवायचं आणि त्यापासून हळूहळू तयार व्हायला लागतं तूप. घरभर त्याचा अप्रतिम दरवळ पसरतो आणि बघता बघता तयार होतं हे द्रवरूप सोनं. हा सोनेरी रंग अगदी जणू काचेच्या भरणीत भरलेलं सोनंच असते. प्रत्येक थेंबात गिरगाईच्या दुधाची शुद्धता, रोज साठवलेल्या साईची मेहनत आणि घरच्या मायेचा सुवास दडलेला आहे. बाजारातलं तूप कितीही चांगलं असलं तरी स्वतःच्या हाताने बनवलेल्या या सोन्यासारख्या तुपाची सर कशालाच येत नाही. हो ना. गरम वरम भातावरचा तुपाचा चमचा किंवा गरम पोळीवर विरघळणारं साजूक तूप यापेक्षा मोठा स्वाद दुसरा कोणता आहे का? खरं सांगायचं तर ही फक्त लोणी, ताक आणि तूप बनवण्याची प्रक्रिया नाही. ही आहे आपल्या परंपरेची चव, आपल्या कष्टाचं द्रवरूप सोनं आणि घरातल्या प्रत्येक मायेच्या हाताची ओळख. संयमाने केलेल्या प्रत्येक छोट्या प्रयत्नाचं फळ एक दिवस नक्कीच मिळतं. जसं रोज साठवलेल्या साईपासून इतकं सुंदर लोणी आणि सोन्यासारखं साजूक तूप तयार होतं, तसं आयुष्यातील चांगले विचार आणि सत्कर्म एक दिवस सुख, समाधान आणि यशाचा सुवास आपल्या जीवनात नक्की दरवळवतात. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, आनंदी रहा.